बऱ्याच वेळेस असं होतं की आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा आपण पापाशी काही वाईट सवयींशी संघर्ष करत असतो आणि जितकं आपण स्वतःवर नियम लादतो की मी हे करणार नाही किंवा इतक्या वेळ मी प्रार्थना करीन, इतक्या वेळ बायबल रीडिंग करीन, ते आपल्याकडून होत नाही आणि मग अशा वेळेस आपण निराश होतो. परंतु अशा प्रकारचं ख्रिस्ती जीवन हे आहे का, हेच आज आपण त्याच्या वचनातून पाहणार. जर प्रभू येशूने आपल्याला विजयी केलं, विजय मिळवला, तर आपण त्या विजयात चाललं पाहिजे आणि चालावं ही देवाची इच्छा आहे. म्हणून रोमकरास पत्रात याच्या 7व्या अध्यायात पावलाने याचं उत्तर दिलेलं आहे. सध्या आपण रोमकरास पत्रात आहोत आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास, जर्नी इन टू लाईफ. आणि आजचा हा 12वा पार्ट आहे आणि आजचा विषय आहे विश्वासाचा नियमशास्त्राची संबंध, द बिलिव्हर्स रिलेशनशिप टू द लॉ. विश्वासणाऱ्याचा नियमशास्त्राची संबंध. आणि संदेशात जाण्यापूर्वी मी तुमचे आभार मानतो की जे तुम्ही वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून, देशभरातून आणि काही परदेशातून देखील तुम्ही जे मराठी बंधू भगिनी हे संदेश ऐकता आणि मेसेजेस करता, कॉमेंट्स करता. आनंद वाटतो की देवाचं वचन तुम्ही जिथं आहात तिथपर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही आशीर्वादित होत आहात. जे सेवक देखील आशीर्वादित होत आहेत, ज्यांच्या साक्ष येतात, त्यांचेही मी आभार मानतो. तर रोमकरास पत्र 7 आणि वचन 1 ते 25 आणि विषय आहे विश्वासाचा नियमशास्त्राची संबंध. नियमशास्त्र म्हणजे मोशाचं नियमशास्त्र आणि ते त्या काळात इस्रायलासाठी दिलेलं होतं, विदेशी परराष्ट्रीयांसाठी, आपल्यासाठी नाही. योहान शुभवर्तमान पहिल्या अध्यायात योहान म्हणतो की नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आले, पण कृपा व सत्य येशू ख्रिस्ताच्या द्वारे आले. म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जगात आला त्यावेळेस नियमशास्त्राचा काळ संपला आणि कृपेचा काळ सुरू झाला. आणि म्हणून आज आपण सध्या कृपेच्या काळात आहोत, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि शास्त्र असं शिकवतं की तारण देवाच्या कृपेने आहे, पापांची क्षमा कृपेने आहे, सर्व काही कृपेने आहे. आणि म्हणून ख्रिस्ती जीवन, दैनंदिन जीवन देखील त्याच्या कृपेने आहे. पण काय होतं की आपण प्रभू येशूकडे येतो, विश्वास ठेवतो, बाप्तिस्मा घेतो आणि मग नंतर आपल्याला वाटतं की अजून आपण पवित्र जीवन जगलं पाहिजे आणि आपण हे करायचं, ते करायचं नाही, असे काही प्रयत्न करायला लागतो आणि आपल्याला माहिती आहे की आपण फेल जातो. म्हणून पाऊल ह्या अध्यायामध्ये याचं उत्तर देतो की नियमशास्त्रापासून किंवा नियमापासून जर आपण मुक्त झालो तर आपण स्वतःवर आणखी नियम लावायचे का. बऱ्याच चर्चेसमध्ये हा प्रॉब्लेम आहे की जुन्या करार पाळायचा की नवा करार, का दोन्ही पाळायचे. आणि हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी नवा करार आहे की जुना करार आहे का दोन्ही आहेत, तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आता शास्त्र सांगते की आपण विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत, विश्वासाने आपली क्षमा झालेली आहे आणि म्हणून बाकीचं ख्रिस्ती जीवन देखील विश्वासाने आणि त्याच्यावर कृपेने आहे. प्रेज द लॉर्ड. आता 6व्या अध्यायात आपण पाहिलं मागच्या संदेशात की 3 गोष्टी पावलाने सांगितल्या की ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवला, ज्यावेळेस तारण झालं, त्यावेळेस आतमध्ये काय झालं. तारण कधी होतं जेव्हा माणूस विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, पुरला गेला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आपण त्याच्याबरोबर मरण पावलो, पुरले गेलो आणि पुन्हा उठलो. इकडे आहे का. म्हणजे काय, त्यावेळेस आपण जन्मलो नव्हतो. म्हणजे आपला आदामापासूनचा पापी स्वभाव त्याने स्वतःवर घेतला, पुरून टाकला आणि तो पुन्हा उठला. तसं नवीन जीवन त्याने आपल्याला दिलं. म्हणून 3 गोष्टी आपण पाहिल्या मागच्या संदेशात. 6व्या अध्यायात पाऊल म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे हे तुम्हाला ठाऊक नाही का, की माहीत होणं की नक्की काय झालंय, तारण झालं म्हणजे नेमकं काय झालं. दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की असे समजा. पहिलं वचन बघा जे नव्हते त्यांच्यासाठी, 6वा अध्याय रोमकरास पत्र, पहिलं वचन. तर आता काय म्हणावे, कृपा वारावी, आपण पापात राहावे काय, असे न हो.
तिसरं वचन, आपण जितक्याने ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला तितक्याने त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला, याविषयी तुम्ही अजाण आहात काय? किंवा हे तुम्हाला माहीत नाही काय? म्हणजे पहिली गोष्ट माहीत होणं. जोपर्यंत माहीत नाही म्हणत बसतं की माझा विश्वास आहे, विश्वास कशावर आहे? नेमकं काय विश्वास ठेवलेला आहे? काय झालं काय? आपल्याला हे माहीत पाहिजे. म्हणून हे माहीत पाहिजे की आपण आपलं आयडेंटिफिकेशन, आपण त्याच्याबरोबर मरण पावलं, पुरलं गेलो, पुन्हा उठलो. म्हणजे आपला जुना पापी स्वभाव त्याने निष्क्रिय केला, तो आपण पुरून टाकला आणि नवीन जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. ख्रिस्ती नवीन जीवन आहे. ख्रिस्ती काही नियम नाही आहे, हे करायचं ते करायचं नाही, हे खायचं ते खायचं नाही. एक जीवन आहे, तो जीवन देण्यासाठी आलेला आहे. माणूस पापी आहे, तो मरणाकडे वाटचाल करत आहे. त्याला आणखी नियमशास्त्राची गरज नाही, त्याला जीवनाची गरज आहे. आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्त द्यायला आलेलं आहे. म्हणून शास्त्र सांगतं, ज्याला पुत्र आहे त्याला जीवन आहे, ज्याला पुत्र नाही त्याला जीवन आहे. इथं विषय धर्माचा कर्माचा नाही, इथं विषय जीवनाचा आहे. ज्याला पुत्र आहे त्याच्या ठाई जीवन आहे. ज्याच्या ठाई देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. त्याला धर्म असू शकतो, तो आयुष्यभर कर्म करू शकतो, पण जीवन नसू शकतो. म्हणून जीवन देण्यासाठी तो आलेला आहे. आमेन. तर पहिली गोष्ट हे समजणं. दुसरी गोष्ट 11व्या वचनात तो म्हणतो, तसे तुम्ही स्वतः पापाला मेलेले आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाला जीवन झालेले असे माना. असे अंडरलाईन करा 2 शब्द, असे माना. काय मानायचं आहे? की आपला पापी स्वभाव आपल्यामध्ये राहिला नाही, तो आता मला कंट्रोल करत नाही आहे. मी पापी होतो, पण मी आता क्षमा पावलेला आहे. ख्रिस्ताशी जोडले जाण्यापूर्वी तो पापी स्वभाव आदामाचा मला कंट्रोल करीत होता, पाप करायला लावत होता. पण आता मी त्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे तो पापी स्वभाव मरून गेलेला आहे, तो मी पुरून टाकलेला आहे आणि त्याचं जीवन त्याने माझ्या ठाई दिलेलं आहे. हे मानायचं आहे. नाही समजलं? मी पापी आहे म्हणत बसायचं नाही. मी पापी होतो, पण प्रभू तू याच्यावर उपाय केला. पहिली गोष्ट समजून घ्या. दुसरी गोष्ट असे माना. आणि तिसरी गोष्ट त्याने सांगितलं की समर्पण है ना. समर्पण. वचन 13, तुम्ही आपले अवयव म्हणजे शरीराचे अवयव अनितीचे शस्त्र होण्याकरता पापाला समर्पण करू नका, तर आपण मेल्यातून जीवन झालेले असे स्वतःला देवाला समर्पण करा. म्हणजे शरीराचं समर्पण. काही धर्म शिकवतात शरीर महत्त्वाचं नाही, आत्मा महत्त्वाचा आहे. शरीर नश्वर आहे, पण देव म्हणतो आत्मा, जीव आणि शरीर, शास्त्र सांगतात तिन्ही महत्त्वाचे आहे. पण ते शरीर न्यूट्रल आहे. ते अशुद्ध पण नाही, शुद्ध पण नाही. देवाला सादर केलं तर देव त्या शरीराचा उपयोग करू शकतो. देवाला नाही सादर केलं तर सैतान त्या शरीराचा उपयोग करू शकतो. म्हणून बॉडी इज न्यूट्रल. किती जणांना समजतं? कोणी ऐकतंय का? बॉडी इज न्यूट्रल. कोणाला तुम्हाला सांगू देऊ नका की शरीर नश्वर आहे, शरीर पापी आहे, फक्त आत्म्यातून आपण राहायचं, शरीराने काही केलं तरी चालतं. हे खोटं शिक्षण आहे. शास्त्र तसं शिकवत नाही आहे. जर समर्पण केलंय तर शरीर पण आलेलं आहे. आमेन. कारण आपण या बॉडीमध्ये, शरीरामध्ये आहोत. मी जर त्याला सांगितलं पाणी आण, तो पाणी ग्लासमध्ये आणणार. तुम्ही जर म्हटलं मी देवाला समर्पण केलं, म्हणजे नुसतं आत्मा त्याला दिला का? शरीर, आत्मा, जीव दिला. समजतंय का? म्हणून टोटल कमिटमेंट. तर तो म्हणतो तुमचं शरीर तुम्ही देवाला, तुम्हाला जर कळलं काय झालंय तुमच्या आत्म्यात, तुम्ही जर मांडलंय की तुमच्यामध्ये पापी स्वभाव आता तुम्हाला कंट्रोल करीत नाही, तर मग तुम्ही तुमच्या शरीराचे अवयव प्रभू येशूला समर्पण करा. अवयव म्हणजे आपले हात, की कोणतं काम चुकीचं आहे ते आपण करू नये. डोळे, कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती आहे की व्यर्थ नश्वरता आहे ते पाहत बसू नये. कान, काही कोणाचं ऐकत बसू नये, होला हो करू नये. आपले अवयव देवाला समर्पण करा. आणि आपण करायचं, देव तुमच्या माझ्यासाठी करणार नाही. जे तुम्हाला मला करायला सांगितलं ते तो करणार नाही. ऐकून घ्या. बरेच वेळेस आपण आपल्याला जे सांगितलं ते करत नाही, आपण त्याला सांगतो तू हे कर, तू ते कर. आपल्याला काय सांगितलं तेवढं आपण करायचं. तर पहिली गोष्ट समजणं, दुसरी गोष्ट मानणं, तिसरी गोष्ट समर्पण करणं. 13व्या वचनाच्या शेवटी तो काय म्हणतो बघा, रोमकरा 6 आणि 13, आणि आपले अवयव नीतीचे शस्त्रे होण्याकरता देवाला समर्पण करा. पापाची सत्ता तुमच्यावर चालणार नाही, कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात.
फार 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 महत्त्वाची गोष्ट. आज अनेक मंडळांमध्ये विश्वासांचा हा गोंधळ आहे. आपण नियमशास्त्राच्या अधीन आहे का नाही आहे? नियमशास्त्र पाळायचं का नाही पाळायचं? शास्त्र स्पष्ट सांगतं की आपण कृपेच्या अधीन आहोत, नियमशास्त्राच्या अधीन नाही आहे. नियमशास्त्र विदेशांना नाही, इस्रायल लोकांना त्या काळासाठी दिलं होतं. नियमशास्त्र ते पाळू शकत नव्हते म्हणून वेगवेगळे अर्पण आणि विधित केलेले होते की त्याने तुमचे पाप झाकले जाईल आणि परमेश्वर म्हटलं माहीत तुमच्याशी कनेक्टेड राहील, तुम्हाला आशीर्वाद देऊ शकेल. ते तात्पुरते होते. प्रत्येक अर्पण देवाचा पुत्र प्रभू येशू जगात येणार ते अर्पण दाखवतो की एक दिवशी देव त्याचा पुत्र पाठवेल, एक दिवशी एक अर्पण येईल. तोपर्यंत ते होते आणि तो आला आणि ते अर्पण संपले. परंतु सैतानाने सत्य अनेक मंडळांपासून लपवलं. ते अजूनही हंगामाचा सण, हा सण, तो सण करत राहतात. म्हणजे खरी सुवार्ता कळली नसल्यामुळे आपण दोन्ही पाळायचा प्रयत्न करतो आणि म्हणून सुवार्ता भ्रष्ट होतो. वी करप्ट द गॉस्पल. पाऊल म्हणतो मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तिच्यात तारण करण्याचं सामर्थ्य आहे. पण खरी सुवार्ता गाजवली गेली तर लोकांचं तारण होईल ना. त्याच्यात मिक्स करून गेले की नाही तुम्ही हे पण केलं पाहिजे, तुम्ही ते पण नियम पाळले पाहिजे. कसं काय? देवाचं सामर्थ्य कार्य करेल. किती जणांचं लक्ष आहे? जसंच्या तसं भेसळयुक्त सुवार्ता नाही, जसं वचन आहे तसं. त्यावेळेस पवित्र आत्मा ते वचन घेऊन त्याच्यातलं पॉवर रिलीज करतो आणि ऐकणाऱ्याचं तारण होतं. त्याच्यात आपले विचार मांडायचे नाही, मिक्स करायचे नाही आहे. आमेन. प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा आपण स्पष्टीकरण द्यायला लागतो. म्हणून कोणीतरी म्हटलं की ते गॉस्पल इज अ प्रोक्लेमेशन नॉट एन एक्सप्लेनेशन. सुवार्ता ही घोषणा आहे, स्पष्टीकरण नाही आहे. म्युन्सिपाल्टीची गाडी फिरताना ती सांगते इतक्या तारखेच्या आत पैसे भरा नाही तर तुमचं पाणी कट होईल. ती घोषणा आहे, ते तुम्हाला विचारत नाही आहे की हे असं असं होणार आहे. तशी सुवार्ता ही घोषणा आहे की देवाने तुमच्यासाठी हे केलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं, कोणाला काय वाटतं हा विषय नाही आहे. ही घोषणा आहे, हे तुमच्यासाठी आहे, नाहीतर एक दिवशी त्याच्यासमोर न्याय आहे. ही सुवार्तेची घोषणा आहे, प्रोक्लेमेशन आहे. तर 3 गोष्टी तो सांगतो की ह्याच्याद्वारे आपण पापावर विजय मिळवू शकतो. मग हे सांगितल्यानंतर ह्या 3 गोष्टी समजल्यानंतर तो म्हणतो आपण अजूनही संघर्ष करतो. कोणीतरी म्हटलं की पळक साहेब मी असा निश्चय केला होता की रोज सकाळी उठून 1 तास शास्त्र वाचायचं, प्रार्थना करायचं. थोडे 4-5 दिवस झालं आणि ते नंतर आपोआप बंद झालं. आणि तो म्हणे मी डिप्रेशनमध्ये, मी खूप निराश झालो. माझ्यासाठी प्रार्थना करा. आता काय प्रार्थना करायची? म्हटलं हा नियम देवाने तुला सांगितलं होतं की रोज उठून 1 तास शास्त्र वाचन प्रार्थना कर? नाही. कोणी ठरवलं होतं? तू ठरवलं होतं. मग आपणच ठरवतो आणि आपणच आपले नियम मोडतो, निराश होतो आणि आपल्याला वाटतं की देव आपल्यावर नाराज झालेला आहे. कोणाला समजतंय का? आपणच ठरवतो की मला नोकरी लागली किंवा माझा बिझनेस चालला तर एवढे पैसे देवा देईल, आपण देत नाही आणि आपणच नाराज होतो. आणि ह्याच्यामुळं ख्रिस्ती जीवनाचा आनंद किंवा शांती आपल्याला मिळत नाही. सैतानाचे दुरात्मे तेवढंच पॉईंट धरून तुम्हाला गिल्टी ठरवतात की हे बघ तू असं म्हटलं, तू केलं नाही, देव तुझी क्षमा करणार, तू बघ, तू तुझं बघून घे. आणि तो दोषारोप लावतो, कारण शास्त्र सांगतं की सैताना दोष लावणार आहे. आणि जे लोक दोष लावतात ते कोणाचे समजून घ्या. तर सैतान दोष लावणार आहे, कंडेमनेशन. पण गॉस्पल इज नॉट द गॉस्पल ऑफ कंडेमनेशन, इट इज द गॉस्पल ऑफ रिडेम्पशन, फ्रीडम. सुवार्ता दोषी ठरवणारी नाही आहे, तर त्या दोषापासून मुक्त करणारी आहे. म्हटलं तू कशाला आपण ठरवायचं नाही. म्हणून मग जीवन कसं जगायचं? पाऊल काय म्हणतो आपण पाहू की काय करायचं काय नाही हे करायचं का? आता तारण झालं, क्षमा झाली, आता देव असं म्हणतो का आता तुझं तू बघ माझ्या मार्गात कसं? तसं नाही आहे, तसं नाही आहे. मग कसं आहे ते 7व्या अध्यायात की नियमशास्त्र जे दिलेलं होतं ते कशासाठी दिलेलं होतं? बरेच लोकांना वाटतं की जास्त बायबल रिडिंग, जास्ती प्रेयर, जास्त काहीतरी केलं की आपण अधिक पवित्र होऊ. पण माझा प्रश्न असा आहे, प्रभू येशूचं रक्त जर आपल्याला शुद्ध आणि पवित्र करतं तर आपले हे धार्मिक कर्म आपल्याला किती अधिक पवित्र खरंच करतील का? नाही.
म्हणजे आपण मानत नाही की त्याच्या रक्ताने मला पवित्र केलेलं, शुद्ध केलं. म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही, मी पण अजून काहीतरी केलं पाहिजे, आणि तिथं आपण चुकतो. तिथं सैतान आपल्याला पॉईंटमध्ये पकडतो. आणि म्हणून पापावर विजयी बरेचसे लोक, सेवक लोक, बिलीवर लोक जगू शकत नाही. ते फिरून फिरून त्याच पॉईंटला, तेच पापा करून त्याची क्षमा मागतात, तेच पापा करतात त्याची क्षमा. त्यांचं जीवन असं सरळ, ते जसं काही वतनाच्या देशात पोहोचलेले नाही. वर्षानुवर्ष त्याच प्रार्थना, तेच साक्ष. मला वाटलं कोणीतरी ऐकतंय. तर 3 गोष्टी पाऊल सांगतो या 7व्या अध्यायात नियमशास्त्राविषयी. पहिला पॉईंट, नियमशास्त्राचा अधिकार, द ऑथॉरिटी ऑफ द लॉ. नियमशास्त्राचा काय अधिकार आहे? 7वा अध्याय वचन 1 ते 6. शास्त्र असेल तर शास्त्रात बघा, नसेल तर इकडे लक्ष द्या. बंधुजन हो, नियमशास्त्राची माहिती असलेल्या लोकांबरोबर मी बोलत आहे. आणि ती माहिती कोणाला होती? इस्रायल लोकांना. तो म्हणतो, मी इस्रायल लोकांबरोबर बोलत आहे. मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राची सत्ता त्याच्यावर चालते. याविषयी तुम्ही अज्ञा आहात काय? हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत नियमशास्त्राला बांधलेला आहे. नंतर नवरा जिवंत आहे तोपर्यंत सधवा स्त्री नियमशास्त्राने त्याला बांधलेली आहे. नवरा मृत्यू पावल्यावर तिची पती नियमापासून सुटका होते. तो लग्नाचा नियम, लग्नाचं उदाहरण देतो. आता ऐका, विषय लग्नाचा नाही आहे, विषय नियमशास्त्राचा. आपण जे विषयावर ठेवणार आहे, आपला नियमशास्त्राला काय संबंध आहे, हा पॉईंट ध्यानात ठेवा. हरवून जाऊ नका, नीट लक्ष द्या. तो म्हणतो, वचन 3, म्हणून नवरा जिवंत असता तर दुसऱ्या पुरुषाची ती झाली असती तर तिला व्यभिचारी म्हणतात. पण नवरा गत झाल्यावर त्या नियमापासून ती मुक्त होते. नंतर ती दुसऱ्या पुरुषाची झाली असताही व्यभिचारी होत नाही, कारण नवरा मरण पावला. ती दुसरं लग्न करू शकतो. वचन 4, त्याप्रमाणे बंधुजन हो, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात. ती स्त्री जशी, तिचा पती जसं मरण पावला आणि तिने तसं तो म्हणतो की तुम्ही नियमशास्त्राला मेलेले आहात. तुम्ही, नियमशास्त्र नाही मेलेलं, तुम्ही नियमशास्त्राला मेलेले आहात. ते तुम्हाला आता इथून पुढे लागू नये, तुम्ही ख्रिस्ताचे झाल्यामुळे. वधस्तंभावर खिळून टाकलं त्याने, तुम्ही वधस्तंभावर खिळले गेला, विषय संपला. हा बाप्तिस्म्याचा अर्थ आहे. पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय? वेगवेगळे उत्तर ऐकायला मिळतात. कोणी लग्नासाठी बाप्तिस्मा घेतलं, कोणी कशासाठी घेतं. पण ॲक्च्युली बाप्तिस्मा म्हणजे जे झालं त्याचं चित्र आहे. पाण्यात बुडून वर येणं म्हणजे मी त्याच्याबरोबर मरण पावलं, पुरलं गेलं, पुन्हा आलो, त्याचं जीवन मला दिलेलं आहे, हे मी पाहणाऱ्यांना दाखवतो की मी ख्रिस्ताचा झालेला आहे. हा बाप्तिस्मा आहे, हा बाप्तिस्मा आहे. त्याच्यात लग्न कशाला? लग्नासाठी घ्यायचा असतो का? नाही. सिरियस झाला आता त्यांना बाप्तिस्मा देऊन टाका असं असतं का? नाही. ज्याचं तारण झालेलं आहे तोच बाप्तिस्मा घेतो असतो, त्यांनीच बाप्तिस्मा घ्यायचा असतो आणि त्यालाच देणाऱ्याने द्यायचा असतो. तर तो म्हणतो की ती बाई दुसरा नवरा करू शकते. तसं तुम्ही नियमशास्त्रासाठी मेलेले आहात. पुढं तो काय म्हणतो ऐका. त्याप्रमाणे बंधुजन हो, वचन 4, तुम्ही ख्रिस्त शरीराच्या द्वारे नियमशास्त्राला मेलेले आहात, यासाठी की, आणि ज्या वेळेस शास्त्रात यासाठी की येतं त्यावेळेस माझी पद्धत बायबल स्टडीची तुम्हाला सांगितलेली परत एकदा सांगतो. ब्रेक लावायचा, थांबायचा आणि स्वतःला विचारायचं कशासाठी, आणि मग पुढचा शब्द वाचायचा, म्हणजे आपोआप त्या वचनाचा अर्थ कळतो. यासाठी की, कशासाठी? तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यातून जो उठविला गेला त्याचे व्हावे. नियमशास्त्र मरण पावला. नियमशास्त्र पहिला नवरा होता, जसं काय समजतं ना, आता तरी समजतं का? तो मरण पावला, मृत झालं नियमशास्त्र, आपण दुसरा नवरा म्हणजे ख्रिस्ताचे झालेलो आहोत. हे सत्य पाऊल इथं सांगतोय. आणि हे जर कळलं ना तर आजपासून तुमच्याकडून त्याच चुका, त्याच लबाड्या, तेच पाप घडणार नाहीत. ऐकून घ्या. खरंच जर सैतानाला चान्स द्यायचा नसेल, खरंच जर विजयी जीवन जगायचं असेल तर ही किल्ली आहे. दिस इज द मास्टर की टू विक्ट्री. काय झालेलं आहे, काय चाललेलं आहे.
काहीच आयडिया नाही. देवाची इच्छा, सगळं देवावर ढकलून मोकळे. तसं नाही आहे. तो म्हणतो आपण तो उठविला गेला त्याचे व्हावे. म्हणजे आपला पती, पूर्वी तो म्हणतो इस्रायल लोकांना, तुमचा पती नियमशास्त्र होतो, पण नियमशास्त्र ख्रिस्ताने वधस्तंभावर खेळून रद्द केलं. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आता तुमचा पती ख्रिस्त झालेला आहे. तुम्ही ख्रिस्ताला जोडले गेलेले आहात, नियमशास्त्र जोडले गेले नाही आहे. आमेन. समजतंय का? मला हे समजायला अनेक वर्ष लागले बरं का. आत्ता कुठं थोडं थोडं समजायला लागलं. म्हणून मला नेहमी वाटतं की ज्यांना काही माहीत नसताना असं वाटतं मला सर्व माहिती आहे, त्यांची कीव येते की सैतानाने किती फसवणूक केलेली आहे, खुश करून टाकले. जा रे, तू स्टडी करायची तुला गरज आहे, तुला सर्व माहिती. हालेलुया. वचन 5, वचन 4च्या शेवटी, आणि आपण देवाला फलदायी व्हावे. लग्न झाल्यावर फलदायी होतं नाही का, मुलं बाळ होतात. आपण ख्रिस्ताला जोडल्यावरच आपण फळ देऊ शकतो. नाही समजलं? ख्रिस्ताशी जर जोडलेले नसतं, प्रभूजी प्रभूजी म्हणतात, त्याला काय अर्थ नाही. आत्म्याने जोडलेले आहोत, तो आत्म्याने जोडलेला आहे, फ्लो आहे, म्हणून आपण फळ देतो. हे ख्रिस्ती जीवन आहे. समजणं की आपण नियमशास्त्राला नाही, ख्रिस्ताला जोडलेले आहोत. आमेन. आपण ख्रिस्ताबरोबर चालायचं आहे. नियम करून नियम पाळत बसायचे नाही. मी हे नाही करणार, मी ते करेल, मी तसं नाही बोलणार, तसं नाही वागणार, हे नाही. ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्ताच्या वचनात राहून चाललं, आपोआप आपण नियमशास्त्र पाळतो. नाही समजलं? ख्रिस्ताबरोबर चाललो की आपोआप आपण नियमशास्त्र पूर्ण करतो. पुढे काय म्हणतो वचन 5, आपण देव स्वभावास अधीन होतो तेव्हा नियमशास्त्राद्वारे उत्पन्न होणाऱ्या पाप वासना आपल्या अवयात मरणाला फळ देण्यासाठी प्रवृत्त होत्या. म्हणजे आपल्यामध्ये पापी स्वभाव असल्यामुळे, इकडे बघा, जेव्हा जेव्हा आपण ठरवायचं, शास्त्र सांग खोटं बोलू नको, खोटं बोलायचं, असं करू नको, तसं करायचं. म्हणजे तो म्हणतो की आपण जेव्हा पापी आदामाचा स्वभाव होता, नियमशास्त्र ऐकलं किंवा वाचलं, आपण ठरवलं मी हे करणार नाही, आपोआप आपल्याकडून होत होतं. हे त्याला म्हणायचं. समजतं का? नंतर तो म्हणतो वचन 6, आता ज्याने आपण बद्ध होतो किंवा बांधलेले होतो त्याला मरून आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. शास्त्रात बघा, शास्त्रात बघा. कोणी तुम्हाला म्हटलं की नाही मग काय 10 आज्ञा पाळायच्या नाही का, मग असं कसं म्हणता, ते शास्त्रात बघा, ते वचन पटकन बघा. ज्याने आपण बांधलेले होतो त्याला मरून, आपण कशाला बांधलो होतो? नियमशास्त्राला. आपण नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो. झालो आहो अंडरलाईन करा, होऊ नये, झालो आहो. म्हणजे ह्या मिनिटाला तुम्ही जर ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहात तर नियमशास्त्रापासून तुम्ही मुक्त झालेले आहात. देव अपेक्षा नाही करेल की तू 10 आज्ञा पाळ, हे सणवार पाळ, हे कर आणि मग मी तुला आत घेईन. नाही, नियमशास्त्रापासून तुम्ही मुक्त झालेले आहात. ही सुवार्ता आहे. आणि याने जर तुम्ही खुश होत नसाल तर मला नाही माहीत कशाने खुश होत. याने जर आनंद वाटत नसेल तर मला नाही माहीत कशाने आनंद वाटत. की 7 सोमवार करा, 7 शुक्रवार उपास करा आणि एवढ्या वेळ प्रार्थना करा असं म्हटल्यावर आनंद वाटतो. पण तुम्ही मुक्त झालेले आहात, तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. विश्वास ठेवा तेव्हा मिळालेला आहे. पण हे खरंच वाटत नाही. आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपल्याला शास्त्र खरं वाटत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता पाळक साहेब? कारण काय होतं की आपण जे ऐकतो आणि शास्त्रात जे लिहिलेलं आहे हे फार वेगळं आहे. आणि आजकाल तर फक्त माईक लोकांच्या हातात दिसतात, बायबल नाही. आणि मंडळीच्या हातात फक्त मोबाईल दिसतात, बायबल नाही. म्हणून नक्की शास्त्रात काय हे कोणालाच पत्ता नाही. म्हणून शास्त्रात आपल्या डोळ्याने पाहायचं की खरंच वचन देवाचं काय सांगतं. त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, है ना. त्याच्यासाठी खरोखरचं शास्त्र हातात घ्यावं लागतं. मोबाईल सोपं आहे, पटकन काढायचं आणि पटकन हे करायचं. पण मोबाईल देवाचं वचन आहे, पवित्र देवाचं वचन शास्त्र आहे. प्रगटीकरण मोबाईलमधून नाही मिळणार, देवाच्या वचनातून मिळणार. तो म्हणतो आपण ज्याने बांधलेलं होतो नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहो म्हणून
जुन्या रीतीने म्हणजे शास्त्रलेखास धरून नव्हे तर नव्या रीतीने अर्थात आध्यात्मिक दृष्ट्या दास्य करतो. आपण नियमशास्त्र पाळण्याच्या भानगडीत पडत नाही. आपण देवाच्या आत्म्याच्या देवाच्या अधीन आहोत. आपण त्याच्याबरोबर चालतो. इतकंच सोपं आहे. म्हणून पहिला पॉईंट, ऑथॉरिटी ऑफ द लॉ, नियमशास्त्राचा अधिकार. दोन गोष्टी. पहिला पॉईंट दोन गोष्टीतला, वी डाईड टू द लॉ. आपण नियमशास्त्रासाठी मेलेले आहोत. लिहून घ्या वचन 4 आणि 5. आपण नियमशास्त्रासाठी मृत पावलेले आहोत. वचन 4 आणि 5. आणि दुसरी गोष्ट म्हणतो आपण नियमशास्त्रातून मुक्त झालेले आहोत. वचन 6. हे दोन पॉईंट. वी डाईड टू द लॉ वर्सेस 4 and 5 and we are delivered from the law verse 6. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे? प्रेज द लॉर्ड. आता दुसरा पॉईंट, द मिनिस्ट्री ऑफ द लॉ. नियमशास्त्राचं सेवा कार्य. नियमशास्त्र कशाला दिलं? मग आता त्याने जर ते जर पाळायचं नाही किंवा पाळून जर आपलं तारण होत नाही, मग दिलं कशाला? विषय आहे ना. म्हणून पुढचा पॉईंट लिहून घ्या दुसरा, द मिनिस्ट्री ऑफ द लॉ. नियमशास्त्राचं सेवा कार्य किंवा नियमशास्त्राचं कार्य. काय कार्य आहे? कशासाठी दिलं आपण वाचू. वचन 7. तर मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? ते अगदी नाही. तरी पापाची ओळख नियमशास्त्रापासून कशानेही मला झाली नसते. लोभ धरू नको असे नियमशास्त्रात सांगितले नसते तर लोभाचे ज्ञान मला झाले नसते. पाऊल इथं सांगतो. इकडे आहे का? फार महत्त्वाचा पॉईंट आहे. नियमशास्त्र कशासाठी दिले? पाप काय आहे हे माणसाला कळण्यासाठी. आदामाला नियमशास्त्र दिलं होतं, अब्रामाला दिलं होतं. ऐका, मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना दिलं आणि ती लिस्ट जेव्हा आली की खून करू नको, हे करू नको, ते करू, त्यावेळेस माणसाला कळलं की ह्या गोष्टी हे देवाचे नियम आहेत, हे करायचे नाही आहेत, हे देवाला आवडत नाही. पण जोपर्यंत रायटिंगमध्ये नियमच नव्हते तोपर्यंत कशाला पाप म्हणायचं हे माणसाला माहीत नव्हतं. म्हणून नियमशास्त्राने काय होतं? पापाची जाणीव होते. पॉईंट लिहून घ्या. नियमशास्त्राने पाप काय आहे हे कळते. कशाला देव पाप म्हणतो हे कळतं. वचन 8. ह्या आज्ञेच्या द्वारे पापाने संधी साधून माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला, कारण नियमशास्त्र वाचून पाप निर्जीव आहे. मी नियमशास्त्राविरहित होतो तेव्हा जिवंत होतो, पण आज्ञा देण्यात आल्यावर पाप सजीव झाले आणि मी मरण पावलो. म्हणजे काय झालं? मला जोपर्यंत माहीत नव्हतं चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको पाप आहे, तो म्हणे मला काही वाटत नव्हतं. पण मला जेव्हा कळलं की व्यभिचार करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, आणि मी ते न करण्याचा प्रयत्न करू लागलो, तो म्हणतो मी अयशस्वी ठरू लागलो. मला त्याच्यावर विजय होण्याचा, कंट्रोल करण्याचा पॉवर नाही आहे हे मला कळलं. आमेन. मी माझ्या शक्तीने ते करू शकत नाही, देवाचं नियमशास्त्र पाळू शकत नाही हे मला जाणीव झाली. हे त्याला म्हणायचं आहे. एवढं ध्यानात ठेवा. वचन 10. याप्रमाणे त्या ज्या आज्ञेचा परिणाम जीवन तिचाच परिणाम मरण आहे असे माझ्या अनुभवास आले. अरे, हे जर देवाचे नियम आहे आणि हे जर नाही पाळलं नाही तर मरण म्हणजे काय? मी हे करतोय म्हणजे मी मरणाकडेच चाललेलो आहे. तो म्हणतो हे मला जाणीव झाली. किती जण अजूनही ऐकत आहे? तरी पण वचन 11. कारण पापाने संधी साधून आज्ञेच्या योगे फसविले व तिच्या योगे मला जीवे मारले. पाप कसं फसवतं? एखादी छोटासा ते म्हणतात नाही, ते माणसाचा स्वभाव आहे. करता करता तो स्वभाव घातक ठरतो आणि मोठमोठ्या चुका होतात. चोरी केलं, लबाडे, ते म्हणतात त्याच्यात काय होतं, जाऊ द्या, ते वाढत वाढत जातं. म्हणून पाऊल म्हणतो की वचन 11 मध्ये, पापाने संधी साधून मला त्याच्या योगे फसवले, की खरंच देव शिक्षात येणार नाही. आपलं एक मन सांगतं पापी स्वभावाचं, खरंच असं होणार नाही. किती लोक पाप करतात, किती लोक भ्रष्ट जीवन, त्यांचं काय झालेलं आहे, त्यांचं उलट चांगलं चाललं आहे. ही फसवणूक, आणि मग आपण ते करायला लागतो. म्हणून तो म्हणतो की ही फसवणूक पापाच्या द्वारे होते. तरी पण नियमशास्त्र पवित्र आहे
आणि आज्ञा पवित्र आहे, यथान्याय उत्तम आहे. तर मग आणि आता ऐका, जे उत्तम ते मला मरण असे झाले काय? असे अगदी नाही. पाप ते पाप असे दिसावे म्हणून जे उत्तम त्याच्या योगे मला मरणास कारण झाले, यासाठी की आज्ञेचे योगे पाप पराकाष्ठेचे पापी व्हावे. म्हणजे काय? इकडे बघा, पाप किती भयंकर आहे, त्याचे परिणाम किती भयंकर आहे, आणि त्याच्यामुळं मरण आणि नाश आहे हे तो म्हणतो मला कळलं. मला हे कळलं की मी सगळे देवाचे नियम पाळू शकत नाही, माझ्यात ती पॉवर नाही, हे पण मला कळलं. मग आता याच्यावर उपाय काय? पुढं तो सांगतो. हे दाखवण्यासाठी नियमशास्त्र आरसा आहे. याकोबाच्या पत्रात सांगितलं आहे की देवाचं वचन आरसा आहे. जसं आपण आरशात पाहतो, काही जणांना घडी आरशात पाहायची सवय असते नाही का, घडी. तसं ही जर सवय लावली तर घडी शास्त्रात पाहण्याची, एक तासाने 2 तासाने दिवसभरातून, की कुठं काय चुकलं, देव त्याच्या आत्म्याने काय, किती चांगलं होईल नाही का. तर देवाचं वचन आरसा, आपण किती घाण आहोत, किती पापी आहोत हे त्याच्यात दिसतं. जगाकडे स्वतःकडे पाहिलं तर आपल्याला वाटतं की आपण चांगले आहोत, पण ह्या आरशात पाहिल्यावर आपलं तोंड दिसतं की आपण कसं आहोत. हा आत्मिक आरसा आहे. आणि पौल म्हणतो की ह्या आरशात, नियमशास्त्राच्या आरशात पाहिल्यावर मला दिसलं की अरे बाप, मी तर कोणताच नियम पाळू शकत नाही, माझ्यात ती पॉवर पण नाही. आणि देवाने एवढं नियमशास्त्र दिलं, तर करायचं काय? कसं काय तारण, कशी काय क्षमा? बघा, म्हणून दुसरा पॉईंट, द मिनिस्ट्री ऑफ द लॉ, नियमशास्त्राचं कार्य काय आहे? पहिला पॉईंट की पापाची जाणीव. वचन 7 मध्ये नियमशास्त्राने पापाची जाणीव होते. रोमकरास पत्र 3 आणि 20 हे ना. पाप काय आहे हे समजतं, कारण नियमशास्त्रात सांगितलं चोरी करू नको, म्हणजे चोरी करणं पाप आहे हे समजतं. व्यभिचार करू नको हे नियमशास्त्रात सांगितलं म्हणून व्यभिचार पाप आहे हे समजतं. म्हणजे नियमशास्त्राने पापाची जाणीव होते. दुसरी गोष्ट, द लॉ शोज द सिनफुलनेस ऑफ सिन. पापाची तीव्रता दाखवते की आज्ञापालन करण्यात आपण असमर्थ आहोत. आपण कोणीच किती प्रयत्न केले, संकल्प केले, मी असं करणारच नाही, तसं वागणारच नाही, तसं बोलणारच नाही, आपल्याकडून होतच नाही. कारण प्रॉब्लेम आतून आहे. आदामापासून चाललेला पापी स्वभाव तो कंट्रोल करतो. म्हणून इलाज जोपर्यंत त्याच्यावर केला जात नाही, तुम्ही आणि मी काहीच करू शकत नाही. आणि प्रभू येशूने त्याच्यावर इलाज केला. पापच नाही तर आपला पापी स्वभाव त्याच्यावर घेऊन खेळून टाकला. हे पौल म्हणतो की तुम्ही समजा, हा विश्वास ठेवा की तुमचा पापी स्वभाव आता निष्क्रिय, निर्जीव झालेला आहे, तो तुम्हाला चालवित नाही, तर देवाचा आत्मा तुम्हाला चालवतो. म्हणजे सगळं कुठं येतं? माहीत असण्यावर. ते म्हणतात द मोर यू नो द मोर यू फंक्शन, द लेस यू नो द लेस यू फंक्शन. जितकं तुम्हाला अधिक माहीत आहे तितकं तुम्ही प्रभावशाली व्हाल. जितकं तुम्ही अडाणी राहाल, अज्ञानात राहाल, तितकं लोक आणि सैतान तुमचा गैरफायदा घेईल. काही डोक्यात विचार आहे, काही मला वाटलं देवाने असं केलं तर मला वाटलं तसं झालं, काही पण. म्हणून माहीत पाहिजे की देवाने नक्की काय केलेलं आहे. तारण झालं म्हणजे नेमकं काय झालेलं आहे, विश्वास ठेवला म्हणजे मी नेमका काय विश्वास ठेवलेला आहे आणि मला काय मिळालेलं आहे. किती जण अजूनही माझ्यासोबत आहे? प्रेज द लॉर्ड. तर नियमशास्त्राचं कार्य, दुसरा पॉईंट, पापाची जाणीव आणि पापाची तीव्रता. आणि मग शेवटचा पॉईंट, नियमशास्त्राची असमर्थता, द इनॅबिलिटी ऑफ द लॉ. वचन 14 ते 25, रोमकरा 7, 14 ते 25. आपणाला ठाऊक आहे की, बऱ्याच जणांना ठाऊक नाही, आपणाला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे, मी तर दैहिक आहे. आपण या शरीरामध्ये दैहिक आहोत. पापाला विकलेला असं आहे, कारण जे कर्म मी करतो ते त्याचे मला ज्ञान नाही. म्हणजे जे माझ्या मनात असते ते मी करतो असे नाही, तर जे माझ्या द्वेष वाटते ते मी करतो. म्हणजे जे मला आवडत नाही ते म्हणतो तो मी करतो. मला माहिती आहे की ते रॉंग आहे, मी नाही करायला पाहिजे, पण ते माझ्याकडून होतो. किती जणांचा हा प्रॉब्लेम आहे? स्वतः आपण दिसतो का? तुम्ही स्वतः दिसता का इथं कुठे? नाही दिसत. देव तुम्हाला प्रकटीकरण देऊ की जेव्हा तुम्ही आणि मी प्रयत्न करतो, आपल्याला कळतं की आपण प्रयत्नाने हे आज्ञापालन करू शकत नाही.
तो म्हणतो जे वाईट आहे तेच माझ्या हातून घडते, जे माझ्या मनात नसते ते जर मी करतो. वचन 16, तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो, यावरून मी कर्म करतो असे नव्हे तर माझ्या ठाई बसणारे पाप करते. तो म्हणतो मला इच्छा नाही पण माझ्याकडून होतो. पण का होतो? माझ्या ठाई जे पाप आहे, पापी स्वभाव आहे म्हणून ते होतो. नाही समजलं? मला वाटलं कोणीतरी आमेन म्हणे. मला वाटलं कोणीतरी प्रार्थना करून आलेला आहे की प्रभू तू माझ्याशी बोल. जर प्रार्थना करून आला असेल ते वचन कॅच करेल. हे आत्मिक प्रकटीकरण, हे आत्मिक लोकांसाठी आहे, सगळ्यांसाठी नाही, जनरल नाही, जनरल कॅटेगरी नाही. हे आत्मिक, आत्म्याने जे ख्रिस्ताशी जोडलेले. पाऊल म्हणतो आम्ही आत्मिक गोष्टी आत्मिक शब्दात जोडून सांगतो. हे या जगाच्या युगाच्या लोकांना कळले असते तर त्यांनी वधस्तंभावर ख्रिस्ताला दिले नसते. हे आत्मिक गोष्टी आहे, जगिक लोकांचे नाही, जगिक विचाराने चालणाऱ्या, नुसतं देवदेव करणाऱ्या, चर्चला येणाऱ्या. आत्मिक जे खरंच आत्म्याने ख्रिस्ताशी जोडले गेले. तो म्हणतो वचन 18, मला ठाऊक आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. इच्छा करणे मला होते पण साधू कर्म करणे होत नाही. इच्छा असते की नाही असं नाही वागलं पाहिजे तसं, पण तो म्हणतो होतच नाही. माझ्यामध्ये ती शक्ती किंवा ती पॉवरच नाही. बघा, आणि ह्या स्टेजमधून, या अवस्थेतून आज अनेक विश्वासधारे म्हातारे होईपर्यंत, वयस्कर होईपर्यंत ह्याच अवस्थेत चालले आहेत. पडत झडत पाप करायचं, पापाची क्षमा मागायची, पाप करायचं, पापाची क्षमा. पण ॲक्च्युली हे ख्रिस्ती जीवन असतं का? असं नाही. म्हणजेच आपल्याला माहीत नाही, कारण जर माहीत असतं तर आपण असं नसतो. आज जसे आहोत तसे नसतो, आपण कुठंतरी गेलेलो असतो. पण म्हणजे माहिती होणं, म्हणून परमेश्वर म्हणतो की ज्ञानाच्या अभावे माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. सामर्थ्याच्या अभावे नाही, पॉवर नाही म्हणून नाही, ज्ञानाच्या अभावे. ज्ञान किती महत्वाचं आहे. ज्ञान किती महत्वाचं आहे, शिक्षण किती महत्वाचं आहे. तो म्हणतो माझ्या मुला माझ्या शिक्षणाकडे लक्ष दे. आज लोकांना शिकायला नाही आवडत, शिकवायला आवडतं. ते म्हणतात आम्हाला कोणी सांगू नका, आम्हाला माहीत आहे काय करायचं आहे, माझा जीवन, माझा पैसा, माझा वेळ आहे, मी काय पाहिजे ते करीन. ही बंडखोरी, हा आदामाचा पापी स्वभाव. मला सर्व बायबल माहीत आहे, मला सांगू नका, आमचं आयुष्य त्याच्यात गेलेलं आहे. अरे माहीत आहे तर आम्हाला सांगा, लोकांना सांगा. तुम्हाला काही माहिती आहे आम्हाला तरी कळू द्या. तर तिसरा पॉईंट, तिसरी गोष्ट पाऊल काय सांगतो की नियमशास्त्राची असमर्थता. नियमशास्त्र जरी पाठ असलं, सगळे वचनं जरी बायबल पाठ असलं आणि फळाफळ म्हणता येत असलं आणि गाणे आणि प्रार्थना हे, पण तो म्हणतो की ते नियम पाळून आपण पापावर विजय नाही मिळवू शकत, कारण नियम पाळू शकत नाही. असमर्थता आहे. वचन 19, जे चांगले करावे असे मला वाटते ते मी करत नाही, जे करावे असे वाटत नाही तेच मी करतो. बरोबर आहे ना? वचन 20, जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते जे कर्म मी करतो असे नव्हे तर माझ्या ठाई बसणारे पाप करते. जो मी साधू कर्म करू पाहणारा तो मला हाच नियम आढळतो की वाईट ते पुढे येते. माझे अंतस्थ हे आहे की देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करते, तरी माझ्या अवयवात मला एक निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढून मला कैद करून येतो आणि माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. माझ्या मनात आनंद होतो म्हणतो नियमशास्त्र की हे पाळलं तर किती बरोबर. पण मग माझा जो स्वभाव आहे तो म्हणतो की मला दुसरा नियमचा स्वभाव मला पाळूच देत नाही, तो आड येतो. किती जणांना समजते? हा संघर्ष 7व्या अध्यायात ख्रिस्ती जीवनाचा संघर्ष पाऊल सांगतो की ह्या संघर्षातून आपण मुक्त झाल्यावर आपण दुसऱ्याला मुक्त करू शकतो. जोपर्यंत मला अज्ञान, तुम्हाला अज्ञान आणि सैतानाचे दुरात्मे कंट्रोल करतात, जोपर्यंत तुम्ही फ्री नाही, तुम्ही दुसऱ्याला मुक्त फ्री करू शकत नाही. जोपर्यंत एखादा वाईट व्यसन, वाईट स्वभाव, कोणती गोष्ट तुम्हाला कंट्रोल करून तुम्हाला ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यातून मुक्त होत नाही, पवित्र आत्मा तुमच्याद्वारे कार्य करून दुसऱ्यांना मुक्त करू शकणार नाही. पाऊलाचा प्रॉब्लेम तो आहे. पाऊल म्हणतो की हा प्रॉब्लेम प्रत्येक व्यक्तीचा असतो. की असं काय?
नियमशास्त्र चांगलं आहे, पवित्र आहे, देवाने डोंगरावर दिलं आहे, पण मी तर पाळू शकत नाही. मला वाटतं पळावं, पण माझ्याकडून चुकाच घडतात, पापच घडतं. परंतु माझ्यामध्ये एक नियम आहे, देवाचा एक नियम आहे. माझ्यामध्ये पापाचा नियम कार्य करतो, देवाचा नियम बाहेर आहे. मग पुढे तो काय म्हणतो बघा, वचन 24, किती मग कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या देहापासून कोण सोडविल. आणि मग लोक डोंगरात जातात, अरण्यात जातात, शांती प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी. ते म्हणतात देह नश्वर आहे, जग नश्वर आहे, याच्यापासून आपण मुक्त झालं तर देवप्राप्ती, ईश्वर प्राप्ती होते. आणि मग वेगळे धर्म आणि कर्म आहे. पण जरी डोंगर दऱ्यात जाऊन बसलं किंवा कुठं गेलं तरी आपण आपल्या सोबत तो पापी स्वभाव घेऊन जाणारच, नाही का? हो की नाही? तुम्ही जरी कोणत्याही डोंगर दरीत जाऊन बसले तरी तुमच्यामधला आदामाचा पापी स्वभाव तुमच्या सोबत राहणार. मग कसं काय मुक्त होणार? म्हणून माणूस स्वतःला धर्माने कर्माने मुक्त करू शकत नाही. किती तुम्ही दिवसभर चर्चमध्ये जाऊन बसा, मंदिरात जाऊन बसा, कुठेही जाऊन बसा, प्रॉब्लेम बाहेरून तर आहेत, प्रॉब्लेम मेन आतून आहे. पापी स्वभाव जो आपल्याला देवापासून दूर नेतो, पाप करायला लावतो. आपण प्रयत्न करतो पण तो पाप करायला लावतो. प्रॉब्लेम आतून आहे हे त्याला म्हणायचं आहे. आणि मग याच्यावर तो म्हणतो की ह्या अवस्थेतून मला कोण सोडविल, कोण मुक्त करेल. मग ते म्हणतात ह्या देवाचं करून बघा, त्या देवाचं करून बघा, इकडं जाऊन बघा, तिकडं जाऊन बघा, कोण सोडविल. अनेकांचा प्रश्न. मला सोडायचे, दारू सोडायचे, वाईट व्यसन, वाईट स्वभाव सोडायचं, पण मी स्वतःला नाही सोडवू शकत. तो म्हणतो मला कोण सोडविल. हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा प्रश्न आहे, कारण माणूस शास्त्रानुसार पापी आहे. सगळ्यात मोठे सगळे प्रॉब्लेम पापामुळे आहेत. म्हणून इलाज प्रॉब्लेमवर नाही, इलाज मेन डायग्नॉसिस, रोग निदान, रोग जो आहे पाप त्याच्यावर केला पाहिजे. नुसती प्रार्थना करा, हिला बरं वाटत नाही, हिचं डोकं दुखतं, त्याचं ते होतं, हे लक्षण आहे. पण रोग काय आहे? पाप आहे. पापाची क्षमा झाल्यावर बाकीचं सगळं नीट होणार. पैशाचे प्रॉब्लेम, बिझनेसचे, कशाला आहे? पापाची क्षमा झाल्यावर बाकी सगळं नीट चालणार. जर तू माझ्या आज्ञा पाळशील तर अन्न पाण्यास बरकत देईल. जे काही ज्या कामात तू हात घालशील त्यात मी तुला यशस्वी करेन. सरळ सरळ नियम आहे. पण ऐकते कोण? आपल्याला, आपण देवाला अटी शर्ती घालतो. आपल्याला वाटतं की माझ्या म्हणण्याप्रमाणे देवाने केलं पाहिजे. हा आपला प्रॉब्लेम आहे. मी तुझं ऐकणार आहे पण तू माझं ऐकलं पाहिजे. आणि मग कोणाची अशी हिंमत होती की सांगा बरं पालक सर, मग आम्ही एवढी प्रार्थना करतो, चर्चला येतो, मग का बरं देवाने केलं नाही? पापी माणसाची देवाला उलट बोलण्याची हिंमत, डेअरिंग, कसं काय आशीर्वाद मिळतच नाही. म्हणून ते क्रोधाविष्ट, रागावलेले कितीतरी देवाचे लोक, विश्वासणारे, त्यांचा आनंद, शांती निघून गेलेले, वैतागलेले. बघा तुम्ही, खोटं खोटं दाखवतात प्रेज द लॉर्ड, आनंद, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, ॲक्च्युली तशी परिस्थिती नाही. याचं कारण हे आहे की खरं विजयी जीवन कसं जगायचं हे माहीत नसल्यामुळे ते पाप, त्या सवयी, त्या चुका आपल्याला गुरफटून ठेवतात आणि आपण वरवर दाखवतो की सगळं चांगलं आहे, प्रेज द लॉर्ड. तसं नसतं, तसं नसतं. सैतान दुरात्मे आपल्याला पाहून हसतात. कर तू जोरात ओरडून प्रार्थना कर, तू गाणे म्हण, मला माहीत आहे तुझा वीक पॉईंट काय आहे, मला माहीत आहे, ते म्हणतात. म्हणून त्यांना आश्चर्य वाटत नाही. मग याचं उत्तर 24-25 वचनात तो देतो की ह्या अवस्थेवर उत्तर काय आहे. आणि उत्तर हे आहे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे उपकार स्मरण करतो. याप्रमाणे मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, तरी देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो. तो म्हणतो जोपर्यंत मी या शरीरात आहे, जुने विचार, जुने मन, जुन्या गोष्टी आठवून येईल, पण मला माहिती आहे की आत्म्याने माझ्यामध्ये देवाने काय केलेलं आहे त्याच्याकडे मी लक्ष देऊन पुढील वाटचाल करतो.
आणि मग पुढच्या 8व्या अध्यायात तो सांगतो की इथं पुढील वाटचाल करण्यासाठी विजयी जीवनासाठी पवित्र आत्म्याचा रोल किंवा भूमिका काय आहे, की देवाने आपल्याला आपल्या संकल्पावर आपल्या भरोशावर ठेवलेलं नाही आहे, त्याचा पवित्र आत्मा दिलेला आहे. मग जेव्हा आपण देवाच्या कृपेवर आणि त्याच्या आत्म्यावर अवलंबून राहतो तेव्हा त्या वाईट सवयीवर, त्या व्यसनावर, त्या पापावर आपण विजयी होतो. तिथं सैतान आपल्याला लॉक करून ठेवत नाही आहे. आज अनेक जण लॉक झालेले आहेत, ठराविक लेवलपर्यंत जातात, परत मागे येतात. जसं एखादी बैल, एखादा गाई विकी बांधलेली असती, जेवढं दोरी असते तेवढंच जातं परत येतो. तसं काही महिने, काही दिवस चालतात आणि परत थंड होतात, परत गायब होतात चर्चमधून. कारण का? दोरी आहे, कोणत्या तरी दोरीने बांधलेले. आणि जेव्हा मुक्त होतो तेव्हा आपण सरळ पुढं चालतो. मग लिमिटेड ख्रिस्ती जीवन राहत नाही आहे, मर्यादित राहत नाही. आणि ती देवाची ऑफर आहे. म्हणून ख्रिस्ती हा धर्म नाही, ऐकून घ्या, लोकांनी धर्म केलेला आहे. ख्रिस्ती हे जीवन आहे. येशू ख्रिस्त जगात माणसाचं देवाचे नातं जे तुटलं होतं पापामुळे ते जोडायला आलेलं आहे. धर्म आणि नियमशास्त्र द्यायला आलेलं नाही आहे, जीवन द्यायला आलं आहे. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्याचा प्रकाश होते. आपण मरणाकडे चाललेलो आहोत पापी असल्यामुळे. आपल्याला जीवनाची गरज आहे, धर्माची नाही. ऐकून घ्या. आणि ते जीवन प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आज आपण इथेच थांबू आणि रोमकरास पत्राचा हा अभ्यास आपण सुरू ठेवूया. आणि तुमच्या प्रार्थना विनंत्या, तुमच्या कॉमेंट्स चालू ठेवा. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. हालेलुया.